चलिए अंपायर देखिए यहाँ पर अंदर देखिए खत्म रखते हुए फिर से एक बार देखिए सैंडी पालकर सर, प्रशांत पाटिल सर और कालपुली टीम। चलिए आप फील्डिंग लगाइए, ज़्यादा समय मत लीजिए क्योंकि भलाई देखिए शायद हो सकता है सेकेंड राउंड का आपके लिए आखिरी मुकाबला हो सकता है। अगर एक टीम क्वालिफाई करती है तो फिर रुकना पड़ सकता है, अगर सुपर 12 में जाना है तो फिर ये मैच दोनों टीम के लिए आखिरी मैच रहेगा। लेकिन इसके बाद देखिए फिर से एक बार हमारे विशाल ने जिक्र किया फ्रेश मुकाबला देखिए और 4 टीम इंतजार वेट है। आणि बघा पुढील सामना रेडी राहायचं। बालकुम टीम हजरच आहे, कामोटी टीम आपण रिपोर्टिंग करा, आपल्याला विनंती असेल। बालकुम टीम गेला 1 तास झाला हजरत, ते देखील वाट पाहतात त्यांची मॅच कधी होईल। यात नंतर गावदेवी स्पोर्ट्स बालकुम आणि त्यांचा अगेन्स्ट जॉन 1 कामोठे दोन्ही टीम्स रेडी राहायचं। नहीं विशाल सर जो बात बता रहे थे, आज 2 टीम देखिए क्वालिफाई करेंगे तो यहाँ पर ये दोनों टीमों के लिए अहम मुकाबला है। जो टीम मुकाबला जीतेगा सुपर 12 देखिए टूर्नामेंट के अंतिम नाइट देखिए 9 मार्च आपको जुड़ना है। लेकिन अच्छा तगड़ा मुकाबला होगा यहाँ पर से। सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे। मयूर आणि त्यांचा समवेत असं एक नाव ज्या नावाला कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही आहे। इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग फर्स्ट सीझन टायगर्स ऑफ कोलकातामधनं खेळत असताना चॅम्पियन, सेकंड सीझन इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग माझी मुंबई टीमकडून खेळत असताना चॅम्पियन आणि त्यानंतर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3 टायगर्स ऑफ कोलकाताकडून खेळत असताना रनर्स अप। आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधला जर लेफ्टी बॅटर्सचा आपण उल्लेख केला तर वन ऑफ द ग्रेट बॅटर रजत मुंडे आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळतोय। मयूर त्याच्या सोबतीने आहे आणि या आधीच्या सामन्यामध्ये मयूरने चांगला खेळ दाखवला। अपेक्षा करूया की आणखी एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल। सामन्याला सुरुवात, दोन्ही टीम्सला शुभेच्छा। पगलास बॉल हार्ड लेंथ पडल्यानंतर बॉल राईज देखील झाला आणि पेस अँड बाउन्स या दोन्ही गोष्टी त्या बॉल मागे आपल्याला पाहायला मिळाला। डॉट बॉलने सुरुवात आणि जी चर्चाही आपण करत होतो की एक बिग क्लॅश पाहायला मिळेल, कारण दोन्ही एकाच कॅलेबरच्या टीम एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात, क्वालिटी प्लेयर्स दोन्ही टीम्समध्ये आहेत, त्यामुळे एक्सपेक्टेशन्स देखील त्याचप्रमाणे आहेत की एक रफ अँड टफ मॅच या सेशनमध्ये आमच्या प्रेक्षकांना, आमच्या मान्यवरांना नक्कीच पाहायला मिळेल। आणि सुरुवात देखील पहा ज्या प्रकारे केली आदेश मतेने। डॉट बॉलने सुरुवात, नेक्स्ट बॉल। यावेळेस वाईड ऑफ ऑप्शन जागा दिली आहे आणि जर तुम्ही जांभलेला जागा द्याल तर बॉलला कशी जागा दाखवायची ते त्याला येतं। जबरदस्त फटका, क्विक कट, 4। घेतला बॅटर मयूरचा बॅटमन हा पगला चौकार या मॅच मधला येतो। नेक्स्ट बॉल। आता बॅटचा टोला लागला, आता स्क्वेअर लेगचे फिल्डर तिथे येतात, बॉल फुल केला जातो सिंगलचा साखी आणि टीम टोटल आता 5 वरती आपल्याला पाहायला मिळेल। आणि हा सामना आहे 4 षटकांचा, 4 ओव्हरची मॅच म्हणजे एकच षटक आपल्याला पॉवर प्लेचं पाहायला मिळणार आहे। आणि सध्याच्या घडीला ही गोष्ट महत्त्वाची राहणार आहे टीम चांभारलीसाठी की स्टार्ट मॅटर करेल आणि सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी रजत आणि त्याचा समवेत मयूरचा खानदानवरती आहे। आणि एक चौकार देखील या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेला आहे। स्कोर कार्ड आपल्याला 5 वरती पाहायला मिळतो आहे। फिल्डिंगमध्ये काही चेंजेस केले जातात। रजतसाठी आपल्याला एक फिल्डर डीप मिड विकेटला पाहायला मिळतो आणि एक फिल्डर लॉंग ऑफला, इनफिल्डमध्ये मिड ऑन। त्याचप्रमाणे जर आपण बिहाइंड द विकेट पाहिलं तर स्क्वेअर लेग, फाईन लेग, शॉर्ट थर्ड, पॉईंटला देखील एक फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डमध्ये, कव्हर देखील इनफिल्डमध्ये, राऊंड द विकेट रजतसाठी। नेक्स्ट बॉल। फुल टॉस होता, ड्राईव्ह करायचं होतं, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट आलाय की नाही हा प्रश्न नक्कीच आहे, बट सिंगल तर कंप्लीट केली जाईल। 22च्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल। फुल टॉस होता, त्याचा फायदा रजत तिथे घेऊ शकला नाही। आणि महत्त्वाची ही देखील गोष्ट होती की एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डमध्ये होता, तिथे जर बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट आलं असतं तर डेफिनेटली जास्तीत जास्त रन्स तिथे मिळू शकले असते, पण मिळेल फक्त सिंगल। आणि टीम टोटल आता 6 वरती, 6 ऑन द बोर्ड। पॉवर प्ले सुरू आहे, दोनच फिल्डर आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतात। आता गती पाहायला मिळाली, तेच मी सांगतोय ना की पेस अँड बाउन्स या दोन्ही गोष्टींचं मिश्रण आपल्याला आदेश मतेचा गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते। ॲज अ पेस बॉलर जर तुमच्याकडे गती आहे आणि तुमच्याकडे त्याच्यावरती कंट्रोल आहे तर तुम्ही कोणत्याही बॅटरचा अगेन चांगली बॉलिंग करू शकता। आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण या पगल्या षटकामध्ये पाहायला मिळतं। फुल अँड बॉल, अपील, आउट, यस, फिंगर अप, लेग बिफोर विकेट, पगला झटका लागला, बॅटर बाद झाला मयूर।
पुन्हा एकदा आपण पाहूया ज्या प्रकारे बॉल टाकला होता बॉलर आदेश मतेने. रफ्तार से गिरफ्तार गती आणि बॅटर तिथे लेट झाले तेच आपल्याला पाहायला मिळालं. सफलता दरम्यान मिळाली. झटका पगला लागला. बॅटर आता दाखल झाला. ओमकार दुसरं षटक. बॉलर चेतन येतोय. समोर रजत आहे, बट रजतसाठी हा खुलवर टप्प्याचा बॉल. एलिव्हेशन तिथे नाही मिळालं. मिळेल फक्त सिंगल. आणि हीच गोष्ट राहते ना की ॲज अ बॉलर तुम्ही नेहमी जर या माइंडसेटने खेळाल की समोर कोणता बॅटर आहे ते न पाहता तुमचा माइंडमध्ये काय प्लॅन सुरू आहे, तुमची अबिलिटी काय आहे, तिला जर तुम्ही बॅक कराल ना तर तुम्ही कोणत्याही बॅटरचा अगेन चांगली बॉलिंग करू शकता. आणि आत्तापर्यंत तेच पाहायला मिळालं. फर्स्ट ओव्हरमध्ये मते होता, सेकंड ओव्हरमध्ये चेतन पाटील आणि आत्तापर्यंत बॉलिंग लाजवाब. नेक्स्ट बॉल इनर एज. बॉल मागे चालला. विकेट किपर हलके स्लीप झाले. फायनलिकचे फिल्डर तिथे आले. बॉल फुल केला जाईल. सिंगल इथे मिळेल. बट दबाव आता बॅटर्सवरती वाढतोय कारण 4 ओव्हरची मॅच आहे. जो जिंकेल तो थेट सुपर 12 मध्ये पोहोचणार आणि जो हरेल या परिस्थितीमध्ये त्याला या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. आणि या क्षणाला टाटा बाय बाय करण्यासाठी कोणी आला नाही आहे. इथे प्रत्येकी जण पुढे जाण्यासाठी आला आहे आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ या परिस्थितीमध्ये दाखवणं फार महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बॉल समोर आता रजत. स्लो वन रजतने उडवलाय समोरच्या दिशेने. बॉल थेट चालला आता लॉंग ऑफला वेध देत असताना एका टप्प्याने बाउंड्री लाईन सापलीकडे. 4. पण म्हणू शकतो ज्या प्रकारे हा बॉल टाकला होता बॉलर चेतन पाटीलने कुठेतरी बॉल हातामधनं निसटला असंच वाटलं. आता बैठक स्लॉक स्वीप खेळायचं होतं. बॅटाने बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे आलं नाही आहे. बॉलिंग सध्या सगळीला क्वालिटी होता की ज्या प्रकारे लाईन आणि लेंथ ॲडजस्ट करतात बॉलर, ज्या प्रकारे पेस वेरी करतात, पूर्णपणे बॅटर्सला अगदी थांबवलं आहे. ज्या प्रकारे बॉलिंग सुरू हा देखील बॉल पहा पडल्यानंतर खाली देखील लागला आहे. त्याचा देखील ॲडव्हान्टेज बॉलर चेतन पाटीलला मिळतोय. दबावमध्ये बॅटर्स आहेत कारण या क्षणाला रनांची गती वाढवायची बट बॉलिंगचा स्टँडर्ड हाय लेवलचा आतापर्यंत कानपोली टीमकडून. आता बॅटचा टोलाच लागला. बॉलर आता सुबतात इथे पोहोचतात. बॉल फुल केला जातो. इथेही सिंगलपेक्षा जास्त मिळणार नाही आहे. टीम टोटल सिंगलचा साख्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 13वरती. आणि शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये हीच तर गोष्ट असते. आधी जर आपण विचार केला क्रिकेट जर आपण आजच्या 20 वर्ष मागे गेलो तर बॅटर्सचा उल्लेख आपण मोस्ट ऑफ टाइम्स करायचो. त्यावेळेला 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 32-35 बनले तरी फार असायचा. पण आजचा डेट अशी झाली आहे ना की बॅटर्स डॉमिनेट करतात. त्यामुळे तुमच्याकडे क्वालिटी बॉलर्स असणं फार मॅटर करतं. आणि सध्याच्या घडीला क्वालिटी बॉलिंग सुरू आहे. आता लॉफ्टेड ड्राईव्ह बट फिल्डर आहे डीप खबरला. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत हाना सुरू होता. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 2 षटकांचा. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम वेताळ स्पोर्ट्स अंबारली 15 लॉस ऑफ 1 विकेट बट गाडी अडकली आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 12 वाजवलेत बॅटिंग टीमचे. ज्या प्रकारे बॉलिंग झाली पहिल्या 2 षटकांमध्ये आदेश मते धन चेतन पाटील अजूनही 2 ओव्हरचा खेळ राखला. मी म्हणेन की मिनिमम 40 किंवा त्यापेक्षा जास्त हव्याचा आहेत कारण ज्या लेवलचा खेळ या आधीच्या सामन्यामध्ये कानपोली टीमने केला आहे त्याचमुळे कुठेतरी येत्या 12 चेंडूंवरती रजतची बॅट चालणं आज फार महत्त्वाचं झालं आणि त्याला तितकीशी चांगली साथ मिळलं ओमकार पाटीलची. तेही तितकंच मॅटर करणार आहे. थर्ड ओव्हर बॉलर रोहन तयार होतोय. आणि हीच गोष्ट राहते ना की आजच्या डेटला बॉलर्सचं महत्त्व तितकं जास्त का आहे कारण फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट आहे. रन्स आपण वेगाने बनताना पाहत असतो आणि त्यामुळे क्वालिटी बॉलर्सची डिमांड फार जास्त आहे. आणि पहिल्या 2 षटकांमध्ये क्वालिटी बॉलिंग झाली आहे. थर्ड ओव्हर रोहन पाटील बॉलिंग मार्कवरती. समोर रजतचा बॅटमधनं रन्स हव्या आहेत आणि जलद गतीने आता रन्स हव्या आहेत कारण पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 15 आल्या. थर्ड ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने फटका अगदी बॉल जाऊन स्टम्प्सला धडकला. सिंगल झाली कंप्लीट. डबलला चान्स रजतने घेतला. 2 धावा दरम्यान कंप्लीट केला जातील. डबल. टीम टोटल आता 17 ऑन द बोर्ड. हा फटका देखील जर आपण पाहिला ना तर ज्या गतीने हा फटका होता कदाचित बॉल स्टम्प्सला जर आदळला नसता तर जास्तीत जास्त रन्स इथे मिळवू शकला असता. आणि ऑन स्क्रीन सध्या सगळीला स्पर्धेचे लाडके आयोजक नितेश दादा पाटील साहेबांना तुम्ही पाहू शकता. त्यांच्या ठीक बाजूला प्रवीण दादांना देखील आपण पाहत आहोत. मॅनेजमेंटची फार जबाबदारी प्रवीण दादा म्हात्रे यांनी देखील घेतलेली आहे. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड.
चान्स नाही या फिल्डर्सला. बॉल चालला वन बाउन्स ओव्हर द लाईन. 4. फ्लॅट डाऊन द ग्राउंड. हा चौकार आला बॅटर रजत मुंडेचा बॅटमध्ये आणि अशाच फटक्यांची आवश्यकता देखील आहे. ओव्हर पिच बॉल होता अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेपमध्ये हा फटका आला. 4 साकी आणि टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 21 ऑन द बोर्ड. 21 धावा स्कोर कार्ड वरती आणि त्यातल्या त्यात आई एकविरा इव्हेंट्स टीमचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांचे विशेषतः मी कौतुक करेन. ज्या प्रकारे कॅमेरा वर्क होता आहे, ज्या प्रकारे ऑपरेटिंग होता आहे, काय जबरदस्त लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्याला आई एकविरा इव्हेंट्स टीमकडूनही पाहायला मिळते. त्यामध्ये आमचे शेलके बंधू असतील, त्यांचे संपूर्ण सहकारी असतील संदेशदादा शेलके आणि त्यानंतर त्यांचे संपूर्ण जे टीममेट्स आहेत जबरदस्त कार्य ते देखील करत आहेत. कारण आजच्या डेटला ना व्यक्तीचा काम बोललं पाहिजे आणि काम जबरदस्त करत आहे आई एकविरा इव्हेंट्स. आता वाईड फॉफ स्टंप बॉल होता, ड्राईव्ह करायचं होतं, दिशा खराब आहे. एक्स्ट्रा रन इथेही मिळेल. एक्स्ट्राचा साख्यानं टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 22 ऑन द बोर्ड. 22 धावा स्कोर कार्डवरती. ज्या चर्चा मी करत होतो की मिनिमम 40 किंवा त्यापेक्षा जास्त बनवणं या पहिल्या सत्रामध्ये मॅटर करणार आहे. कारण कानपुली टीमकडे देखील बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे. तसं एक्झाम्पल या आधीच्या मॅचमध्येच आपण पाहिलं. त्याचमुळे या क्षणाला आता जे बॉल लागलेत अजूनही 9 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. 3 ते 4 चांगले फटके आणि त्यातपैकी एक आलाय मुंडेचा बॅटमधनं कडक फटका. बॉल थेट आमचा मुख्य मंचावरती आमचा मान्यवरांना मानवंदना देणारा हा कडक फटका. षटकार. उगाचच नाही म्हणत. आणि त्यातल्या त्यात हा फटका ज्या प्रकारे एक्झिक्यूट केला रजतने, बॉलचा मेरिटवरती तो खेळत असतो आणि स्वतःच्या स्ट्रेंथला तो नेहमी बॅक करतो. आता फुल रन बॉल ड्राईव्हचा फटका. तेच मी सांगितलं ना की बॉलचा मेरिटवरती तो खेळतो. लॉंग ऑफला फिल्डर हलकी मिसफिल्ड आणि त्याचा फायदा घेतला बॅटर्सने. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील आणि 2चा साख्यानं टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 30 ऑन द बोर्ड. 30 धावा स्कोर कार्डवरती आणि अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू या ओव्हरमध्ये देखील बाकी आहेत आणि आता दबाव कुठेतरी बॉलर फील करत असेल कारण या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 15 आलेले आहेत. आणि हेच तर महत्त्व आहे रजतचा बॅटिंगचं. कारण 2 षटकांमध्ये तो शांत होता. बट जे मी सांगितलं की जी त्याची क्षमता आहे त्याला माहिती आहे क्रीजवरती जर आपण उभे राहिलो दटून खेळलो तर रन्स बनणारच आहेत. आणि या क्षणाला या ओव्हरमध्ये 2 चांगले फटके आत्तापर्यंत रजतचा बॅटमधनं आलेत. नेक्स्ट बॉल उडवला फिल्डर आखेत लॉंग ऑनला बट चान्स नाहीये. ऑकवर्ड बाउन्स आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. रजत मुंडेचा बॅटमधनं आणखीन एक खणखणीत झणझणीत 4. मी पण देखील विचारात पडलो. रंगाभाई आमची जुनी ओळख आहे आणि स्पेशली डोंबिवली परिसरामध्ये भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये त्याला आम्ही पाहत असतो. ऑन साईडला फटका. पुढील जो सामना आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स बालकुम आणि त्यांचा अगेन्स्ट जय हनुमान कामोठे. दोन्ही टीम्सचं कॅप्टन्सला आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं लवकरात लवकर कारण मिड इनिंगमध्ये आपण टॉस करणार आहोत. 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एंड ऑफ द थर्ड ओव्हर 35 लॉस ऑफ 1 विकेट. टीम वेताल स्पोर्ट्स सांभाळली आणि खेळ आणखीन राखला एका षटकाचा या पहिल्या सत्रामध्ये. चला बालकुम टीमचं कॅप्टन आणि जय हनुमान कामोठे टीमचं कॅप्टन आपल्यालाही विनंती असेल लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचं आणि कानपोली टीम प्लीज थांबू नका. फिल्डिंग सेट करा आणि 4th ओव्हरला सुरुवात करा. अंतिम षटक महत्त्वाचं असेल. 40ची चर्चा आपण करत होतो
पण रजतने सांगितलं आम्ही जर आमच्या स्ट्रेंथवरती खेळलो तर त्यापेक्षा जास्तही होऊ शकतात. मागील ओव्हरमध्ये 20 आला आणि स्कोर कार्ड आता 35 वरती आहे. आणि आता असं वाटतंय की इथे अंतिम ओव्हरमध्ये जास्तीत जास्त चेंडू रजत जर खेळला तर इथनं 50 किंवा त्यापेक्षा जास्त देखील या पहिल्या सत्रामध्ये पॉसिबल आहेत. बट दुसऱ्या बाजूने ऑन द अदर हँड जर आपण फिल्डिंग टीमचा पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर तेही विचार करत असतील की पहिल्या 2 षटकांमध्ये परिस्थिती आपल्या मुठ्ठीमध्ये होती. बट मागील ओव्हरमध्ये जे घडलं ज्या 20 धावा कन्सीड झालेल्या त्यामुळे पूर्णपणे मोमेंटम आता शिफ्ट झाला बॅटिंग टीमच्या बाजूने. आणि आता जर रिकव्हरी करायची आहे तर हे अंतिम षटक फार मॅटर करणार आहे टीम कानपोलीच्या दृष्टिकोनातून. कारण या ओव्हरमध्ये जर आणखीन 12 ते 15 जर येतात तर एक चांगला टोटल या पहिल्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला उभारताना टीम वेताल स्पोर्ट्स सांभारली नक्कीच पाहायला मिळणार आहे. अंतिम ओव्हर बॉलर तयार होतो. लास्ट ओव्हरमध्ये सुधीर पाटीलवरती विश्वास दाखवण्यात आला. समोर रजत आहे. रजत सध्याच्या घडीला 25 वरती नॉट आउट खेळतोय. अंतिम ओव्हर पहिलाच बॉल. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. लॉंग ऑफ पार येतोय रजत मुंडेचा बॅटमधनं. आणखीन एक जबरदस्त फटका षटकार. उसका जहां वहां पे चलता है उसका सिक्का जलवा उसका जहां वहां पे चलता है उसका सिक्का लाखो दिलावर दादा करतोय राज हाय तो हुकुमाचा एका लाखो दिलावर थँक्यू डीजे. आणि हा हुकमी एकच तर आहे सांभारली टीमचा. ज्या प्रकारे खेळतोय रजत काय लाजवाब फटका आला. म्हणून तर मी म्हणत असतो ना की स्वतःच्या मनगटातील ताकदीवरती ज्याला विश्वास असतो ना त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियतीसुद्धा करत नाही. आणि सध्या सगळीला मनगटी पावर ज्या गोष्टींसाठी या खेळाडूला आपण ओळखतो तो खेळ आता रजत करतोय. आणखीन एक चालला ऑन साईडला. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. बॅक टू बॅक बिग वन्स षटकार. फटके येतात. आणि सन्माननीय नारायणशेठ पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. आमचे मार्गदर्शक या स्पर्धेचे मुख्य आयोजक साहेबांचं देखील शुभ आगमन. साहेबांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. बॅक टू बॅक तडाखे आलेत. 37 वरती नॉट आउट खेळतोय रजत. आणि आता अर्धशतक देखील येऊ शकतं का बिकॉज 4 चेंडू अजूनही लागलेत. आता एज बॉल मागे चालला. शॉर्ट थर्डला कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट जरूर मिळाली बट रजतला जे काम करायचं होतं ते काम त्याने केलं. अवघ्या 14 चेंडूमध्ये 37 धावांची तुफानी खेळून आता रजत चाललाय डगआउटच्या दिशेने. धक्का हा लागलाय दुसरा टीम सांभारलेला. जादूच तर चालली रजतची. ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली 47 पैकी 37 एकट्या रजतने बनवला. म्हणजे जर आपण एक कॅल्क्युलेशन केलं ना तर 80% प्लस रन्स एकट्या रजतचा आहेत या स्कोर कार्डमधनं. आणि आता चेंडू लागलेत या पहिल्या सत्रामध्ये. येते 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. बॅटर आता दाखल झाला क्रमांक 4 वरती संदेश मुंडे क्रमांक 4 वरती येतोय. आणि त्यातल्या त्यात मोमेंटम आता शिफ्ट झालाय. आता मोमेंटम बॅटिंग टीम सोबत आहे. बट 4 ओव्हरची मॅच आपण पाहिली. 50 ते 60 धावा देखील चेज होतात हे आपण मोस्ट ऑफ टाइम्स पाहिलं. आणि या परिस्थितीमध्ये सध्या सगळीला अंतिम 3 चेंडू महत्त्वाचे आहेत कानपोली टीमसाठी देखील. संदेशसाठी फुलटॉस होता बट त्याचा फायदा तो घेऊ शकला नाही आहे. लॉंगला फिल्डर येतात. बॉल फुल केला जातो आणि सिंगलपेक्षा जास्त मिळणार नाही आहे. 48 ऑन द बोर्ड. आणि सध्याच्या घडीला ते म्हटलं जातं ना की क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ नाही लागत. आणि ते झालंय. पहिल्या 12 चेंडूमध्ये बॅटिंग साईडचे 12 वाजले होते पण अंतिम 12 चेंडूमध्ये आता फिल्डिंग साईडचे 12 वाजलेत. कारण गेल्या 10 चेंडूंच्या खेळामध्ये जर आपण काउंट केलं तर 33 धावा गेल्या 10 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. आणि त्यामध्ये आणखीन काही ॲड नक्कीच होतील. पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल षटकार.
स्टेप पागल्यानंतर मला एकच प्रश्न पडतो आणि तो प्रश्न मी त्यांना नेहमी सांगतो की इतकी एनर्जी आणता कुठून. कडक फटका 50 अप 54 ऑन द बोर्ड आणि शेवटचा बॉल या पगला 17 मधला. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग होईल ठीक लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. जिथे चर्चा सुरू होती की 40 बनतील की नाही त्याच पगला 17 मध्ये बनलेल्या आहेत 60 बिकॉज रजत मुंडेची ती खेळी. बॅटर ओमकार पाटीलचे 2 कडक फटके. पगलं सत्र समाप्त. 60 बनवला टीम सांभारलीने आणि 61 धाव्यांचं एक चांगलं टार्गेट सेट केलं त्यांनी अगेन्स्ट टीम कानपोली. आता टॉसकडे आपण वळूया. टीम गावदेवी स्पोर्ट्स बालकुम आणि टीम कामोठेचं कॅप्टन आपण या. चेक टॉस आपण करणार आहोत. सन्माननीय किसनजी पाटील साहेबांच्या शुभ असं आपण करूया टॉस. टॉस आपण करीत आहोत. आणखीन एक इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे बालकुमचा अगेन्स्ट कामोठे. कॉल कोण करतो ते फक्त सांगा. कॉल असेल टीम बालकुमचा कॉल असेल. टेलर्सचा कॉल केला अमोल दादाने आणि टेलर्स आला. टॉस बालकुम टीमने जिंकला. साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं. दोन्ही टीमचा कॅप्टन फक्त आपण दाबा. अमोल दादा टॉस जिंकला निर्णय काय राहणार आहे सर्वप्रथम. फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करणं इतकं लांबनं ट्रॅव्हल करून तुम्ही आज या परिसरामध्ये आले आणि येत्या क्षणी ह्या आयोजन नियोजन पाहता इथला माहोल पाहता अमोल दादा काय सांगाल स्पर्धेविषयी. आयोजन तर खूप छान आहे. माहोल पण एकदम गरम आहे इथे. खेळायला मजा येईल आम्हाला. आणि फिल्डिंग करणाऱ्या स्ट्रॅटेजीज काय कशा प्रकारे राहणार आहेत. याआधी कामोठेच अगेन्स्ट कधी खेळलेत आणि जर खेळले असाल तर रिझल्ट काय होता. गेल्याच आठवड्यात खेळलो आम्ही जिंकलेलो मॅच ती. पण आम्ही काय हलक्यात घेणार नाही. चांगला परफॉर्मन्स देऊ. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. टॉस दरम्यान कंप्लीट झाला आणि बातमी अशी आहे की टॉस जिंकला टीम गावदेवी स्पोर्ट्स बालकुम टीमने आणि निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. एक छोटासा इनिंग ब्रेक आहे आणि दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात आणि दुसऱ्या सत्राला जशी होईल सुरुवात कॉम्बॉक्समधनं जोडले जातील हर्षदजी मडवी सर. धन्यवाद. सर्जा ग्रुप नारायण पाटील स्मृती चषक 2026 ही स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतोय आणि या स्पर्धेची आजची 5वी रात्र सौभाग्यवती स्नेहाताई नितेश शेठ पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा या ठिकाणी खेळली जाते. एका बाजूला आपण पाहतोय दर्शित 11 गावदेवी कानपोली आणि त्यांच्या विरुद्ध ध्रुवी 11 वेताळ सांभारली टीम. 61 धावांचं मोठं लक्ष या मॅचमध्ये आणि या 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम तयार होते. कानपोलीचे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 24 बॉल 61 असं हे इक्वेशन आम्ही दोन्ही पंचांना देखील आम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एका बाजूला संदीप पालकर सर व्हायब्रेटिंग अंपायर म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे. सुनील तांडेल सर आहेत आणि संतोष चौधरी सर आणि चौथे आमचे पंच प्रशांतजी पाटील सर तोंडरे हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने 4ही पंच जोडले गेलेत. तसेच या संपूर्ण स्पर्धेची सूत्रसंचालनाची जबाबदारी या संपूर्ण विभागामध्ये ज्यांच्या समालोचनाची चर्चा नेहमीच राहते आमचे मित्र योगेशजी मडवी सर. तसेच MIDC किंग समालोचक म्हणून ज्याची शेरो शायरीचे बेताद बादशाह अशी ओळख राहिली आहे आमचे सहकारी मित्र बाबू शहा यांचा देखील आवाज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ऐकतोय आणि या स्पर्धेमध्ये आज आमच्या समवेत जोडले गेलेत. भिवंडी विभागातील एक वेल एज्युकेटेड
एक अभ्यासू समालोचक म्हणजेची ओळख राहिली आहे. युवा समालोचक विशाल पाटील सर, आपलं देखील स्वागत. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट सहित आपण ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर करतोय. ओमकारचा पहिला बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर वेगाने टाकला होता बॉल, परंतु पहिला बॉल वाईट. अतिरिक्त धावेने या ठिकाणी होते सुरुवात आणि या अतिरिक्त धावेबरोबर धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. 24 बॉल 61 ची गरज असताना आता पहिला वाईट बॉल. पुन्हा एकदा पायावरचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉटम एंडचा चांगला वापर केलाय आणि बॉलला मात्र फेकून दिलंय मिड विकेट काऊ कॉर्नरच्या मधून 6 धावांकरिता षटकार. आज खरं तर 5व्या रात्रीमध्ये तो आला आणि खऱ्या अर्थाने फार कमी वेळामध्ये या संपूर्ण विभागामध्ये त्याने आपल्या नृत्य प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले. खूप चांगल्या रीतीने त्याला देखील अनेक स्पर्धांमध्ये सन्मानित केलं जातं, कारण की कोणत्याही प्रकारचं त्यांच्या मनामध्ये भावना नसते की पेमेंट वगैरे मिळावा, परंतु निस्वार्थी भावनेने येणारा हा खरं तर कलाकार आहे. बॉल चाललाय मागे, लॉंग स्टॉपला फाईन लेगचा खेळाडू बॉलला आडवेल फेकेल, तोपर्यंत 2 आले. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे 3-9. बाटेज होती, बाटचा टॉप घेतला होता आणि विकेट किपर रजतकडून थोडक्यात चूक झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर बॉल 2 धावांसाठी बाउंड्री लाईन जवळ निघून गेला. पहा आपण पुन्हा एकदा रिपीट थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतो, जो बॉल सेव्ह केला. आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं हे दृश्य, अगदी बाउंड्री लाईनच्या काही फूट आतमध्ये बॉल अडवण्यात यश आले. येस, डेफिनेटली सेफ आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे, ज्या ठिकाणी सुरुवात होईल. 2 धावांनी 9 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. बॉल झालेत आतापर्यंत फक्त 2. ओमकार पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा समोर खेचून मारण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल निघून चाललाय सीमा पार. कानपुली थांबणार नाहीये, षटकार. ड्राईव्ह केले, बॉल ऑन साईडला, 1 रन पूर्ण केले वेगाने. दुसऱ्या धावेसाठी पलटले, 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल या ठिकाणी जाऊन पोहोचली ती 17 वरती. 17 विदाउट एनी लॉस. खरं तर जी सुरुवात केली होती चांभारली टीमने आपल्या संघासाठी, आता ती सुरुवात आता देखील पाहायला मिळते कानपोली टीमकडून. ही देखील टीम अगदी हलक्यात घेऊन चालणार नाहीये. पुढची मॅच मित्रांनो पाहायला मिस करू नका, पण विसरू नका ती मॅच. गावदी बाळकुमांनी त्यांच्या विरुद्ध जे हनुमान कामोठे ऑन साईडला, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द नाईट. खूप चांगल्या रीतीने बॉलला स्वीप केलं, पाठवून दिलं, लॉंग लेग सीमा पार, चौकार. ते रंगाभाई आज थोडा जोरात आहे. आज रंगाभाईची एनर्जी लेवल खरं तर हाय एंडला पाहायला मिळते. रेडबुल बिडबुल झालेत आता 2 कदाचित. जेवत नाही तो, शक्यतो आम्ही बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहिले. कुठल्याही स्पर्धेमध्ये ज्यावेळेस तो जातो अशा पद्धतीने तो कधी जेवत नाही, कारण तो सांगतो की जर जेवलो तर मग मात्र थोडी सुस्ती येईल अंगामध्ये, बॉडी चालणार नाही, म्हणूनच या गोष्टी घडतात. 5 बॉल आतापर्यंत झालेत, 21 रन स्कोरबोर्डवरती विदाउट एनी लॉस. कानपोली टीम. लास्ट बॉल ऑप्शनच्या बाहेर, वाईट यॉर्करचा चांगला प्रयत्न,
बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट, शेवटचा बॉल आला डॉट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 61चा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमधून धावा आल्यात 21. आता उर्वरित 18 बॉल आणि धावा करायच्या 40. जलवा उसका जहां वहां पे चलता है उसका सिक्का जलवा उसका जहां वहां पे चलता है उसका सिक्का लाखो दिलावर दादा करतोय राज ऐका हुकुमाचा एका लाखो दिलावर दादा करतोय राज नितेश दादा एका नितेश दादा एका आमचा नितेश दादा एका चालतोय त्याचा सिक्का आता चालतोय येस, नारायण शेठ पाटील यांच्याकडून आलेले 500 रुपये घ्या रंगाभाई. खूप चांगल्या रीतीने तुम्ही सर्वांचं मनोरंजन करताय. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 21 रन, 40 बाकी 18 बॉलमध्ये. का मॅच रंगणार आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. जय गावदेवी ग्रामस्थ मंडळ बुर्दुल आयोजित स्वर्गीय मंदाताई नारायण पाटील स्मृती चषक 5वी रात्री या स्पर्धेची अक्षरशः ढवळून निघाली. ग्रामीण गटातील ब गटातील हे सर्व संघ आज या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच असणार आहे गावदेवी बाळकुम त्यांच्या विपक्ष जय हनुमान कामोठे. दोन्ही टीम काटेकी टक्कर. ही देखील match बघा आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक नारायणदादा पाटील हे खुश झालेत कारण रंगाबाईचा डान्स त्यांना आवडला. रंगाबाई क्या बात आहे. आज सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. एक झोपून डान्स होऊ द्या. नाही, कपडे आज जरा चांगले लेवलचे आहेत त्यामुळे कदाचित त्या गोष्टी होणार नाही. टी शर्टवरती ज्यावेळेस असतो त्यावेळेस ती मजा वेगळी आहे. चला काय झाले. येस, खाली बसा. येस, आणि तिकडून थोडे लांब जर झाला तर अतिउत्तम. ओ यावेळेस पहा टो क्रशर यॉर्कर पुन्हा एकदा बॅटच्या समोर बॉलला टप्पा रिलीज केला आणि त्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. संदेश मुंडे बॉलिंगसाठी आला. सांभारली टीमच्या गोलंदाजीची भिस्त म्हणून ज्याला ओळखली जाते. संदेशचा पहिला बॉल आलाय डॉट आणि समोर चेतन पाटील जो पहिलाच बॉल फेस करत होता या इनिंगमध्ये तो आलाय डॉट. पुन्हा एकदा गतीने टाकला होता थ्रू द कव्हर. व्हॉट अ शॉट. क्लास होता आणि या बॉलला पाठवून दिलंय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. वरती बॉल जाऊन थांबला आणि 4 धावा मिळाल्या. असं म्हटलं जातं की द फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि तोच क्लास पाहायला मिळाला चेतन पाटीलच्या बॅटमधून. रोहित पाटील टेक्निकली आपण रोहित पाटीलचा उल्लेख करूया. 6 बॉलमध्ये तो 20 वरती खेळतोय आणि 2 बॉल आतापर्यंत चेतनने खेळले 4 धावांवरती. बॅटची इथे मात्र एज घेतली आणि बॉल थर्ड मॅनला एक चांगला कॅच कॅरी केला. फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना दर्शित 11 गावदेवी कानपोली टीमला. त्या ठिकाणी मात्र कॅरी केलं अमित त्या ठिकाणी होता. जबरदस्त कॅच. इक्वेशन पहा आपल्या स्क्रीनवरती दिसते. 15 बॉलमध्ये 36 रन बनवायचे आहेत कानपोली टीमला विजयासाठी आणि हीच खरी ओळख आहे आई एकविरा इव्हेंट्स लाईव्हची. 43,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर ज्या संपूर्ण टीमचे राहिलेत या चॅनलचे राहिलेत आणि या टीमला या चॅनलला खरं तर तुमच्या प्रतिसादाची तुमच्या प्रेमाची गरज आहे. त्यामुळे जर चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगू यूट्यूबवरती जा. आई एकविरा इव्हेंट्स चॅनल सर्च करा. फॉलो केले नसेल तर आत्ताच फॉलो करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या त्या चॅनल सबस्क्राईब बटनच्या बाजूला बेल आयकॉन आहे त्यावरती हिट करायला विसरू नका. डॉट बॉल येतं. स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल चालला बाहेर विकेट किपरच्या हातामध्ये. आता थोडीशी चेंजिंग पाहायला मिळते. संदेश मुंडे एक वेगवान बॉलर आहे. या टीममध्ये एक चौकार त्याच्या ओव्हरमध्ये आला आहे चेतनच्या बॅटमधून परंतु त्या व्यतिरिक्त आतापर्यंत संधीच दिलेली नाही आहे संदेश मुंडेने. समोर खेचून मारलाय बॉल लॉंग ऑफ मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर.
बॉल चाललाय सीमा पार, चौकार. अशी ही बनवा बनवी या पिक्चरचं हे सॉन्ग खूप चांगल्या रीतीने गाजलेलं. शॉर्ट बॉल होता, लवकर पीक केला. पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगचं स्टँडर्ड दाखवत असताना आपण पाहिले आदेश मतेला जी गोलंदाजी तो करतो तेवढीच सुंदर बॅटिंग देखील करतो. त्याच्या बॅटमधून आलाय हा चौका. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आहे 33. आता उर्वरित 12 बॉल आणि 28 धाब्यांची गरज. क्या बात आहे. हर्षून आज रंगाबाई गेलाय. रंगाबाई क्या बात आहे, आज मोड मध्ये. आज जोरात आहे. बुर्दुलगावची ही स्पर्धा बुर्दुलगावच्या मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, कर्तृत्वाची क्रीडा स्पर्धा आज नितेश शेठ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या सर्व सौभाग्यवती स्नेहाताई पाटील यांनी मात्र खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याला खरं तर पुढे आणण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरवासाठी ही स्पर्धा या ठिकाणी मात्र आयोजित करण्यात आली. आपल्या आईच्या नावाने नितेश शेट यांनी ही स्पर्धा ठेवली. स्वर्गीय मंदाताई नारायण पाटील स्मृती चषक 2026. 5वी रात्र मॅच सुरू आहे. कानपोली विपक्ष चांभारली. पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केले. बॉल समोर होता परंतु इथे पहा ही मिसफील्ड, लॉट ऑफ मिस्टेक ओव्हर देअर आणि आज चौकार भरपूर महागात पडेल टीम चांभारलीला. 4 रन. थोडंसं मी म्हणेन त्यांनी व्यत्यय आणला, सुधारावा लागेल. या छोट्या चुका सुधारावा लागतील तुम्हाला. उचलला बॉल. आता चान्स आहे संदेश मुंडेकडे. कॅच कॅरी करावी आणि लॉंग ऑन मध्ये सोप्पा झेल या ठिकाणी मात्र टिपलाय. वारंवार चुका होणार नाहीत त्याने फिल्डिंग मधून दाखवून दिलंय आणि दुसरा बॅट्समन मैदानाच्या बाहेर काढण्यासाठी केली मदत. उर्वरित 10 बॉल 24 धाव्यांची गरज. वरती जरा जास्त जोश होता. कदाचित पाखरू उडाले रंगाभाईचा. आज काही खरं नाहीये. 10 बॉल 24 रनची आवश्यकता आहे. 37ला 2 या सद्यस्थितीमध्ये टीम पाहायला मिळते आपल्याला. दर्शित 11 गावदेवी कानपोली. सुरुवात रोहित पाटीलने दमदार करून दिली आपल्या टीमसाठी, परंतु तो अजूनही खेळावा अशी इच्छा टीमला होती परंतु नाकारला. आता नवीन बॅटर मैदानामध्ये निखिल पाटीलला इन्व्हाइट केले गेले. आदेश मते जो आत्तापर्यंत 2 चौकार मारून आपल्या टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय, परंतु शेवटच्या मोमेंटला जी काही बॉलिंग होणार आहे त्यावरती सगळे या मॅचचं भवितव्य अवलंबून असेल. बॉलिंगसाठी तयार आहे रजत मुंडे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. शॉर्ट बॉल होता. कव्हर्समध्ये खेळलेत, फिल्डर आहेत, कोणतीही चूक नाही. 1 रन पूर्ण केली आणि वरती थ्रो चालला विकेट कीपरकडे, त्यामुळे डेंजर एंडकडे जाणं पसंत केलेलं नाही आहे. रजत मुंडेची खरं तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जी ओळख बनली आहे ना, टेक्निकल शॉट मास्टर म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि फक्त मेरिटवरती खेळणं पसंत करतो आणि त्याच जोरावरती आज चांभारलीसारखं गाव
संपूर्ण भारत ओळखायला लागले. कारण त्या गावाचं नेतृत्व प्रतिनिधित्व खरं तर ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याने केलंय. कमी गतीने टाकला होता, फसवलं. चांगला बॉल याच गोष्टींची खरं तर अपेक्षा होती रजतकडून आणि म्हणूनच तो या गोष्टींसाठी ओळखला जातो. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, वेगाने रनअप त्याने पूर्ण केला, परंतु जसा बॉल रिलीज पॉईंट आला ना तिथून मात्र गती कमी केली होती. बॉल शॉर्ट होता परंतु तेवढ्याच स्पिरिटली घेतलं या बॉलला. खरं तर डॉट खेळला. आदेश मतीची स्माईल भरपूर काही सांगून गेली मैदानावरती. स्क्वेअर लेगला बॉल फरार, सीमा पार, आलय षटकार. 6 रन. षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या आणि पूर्ण बॉलमधील अंतर कमी करून टाकले. जो टार्गेट काही वेळापूर्वी 8 बॉलमध्ये 23 धावांवरती थांबला होता तो टार्गेट आता आला 7 बॉल 17. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बॉल ऑफ द मॅच. इथे काय घडेल त्यावरती भरपूर काही अवलंबून आहे मॅचचं रिझल्ट. 7 बॉल 17ची गरज. रजत तयार. ओव्हर द विकेट. लोवर फुल टॉस ऑन साईडला गॅपमध्ये गाळलेल्या जागा भरा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. आता राहिले 6 बॉल आणि धावा करायच्या 13 कानपोली टीमला. प्रश्नांची अर्धी उत्तरे आम्हाला मिळाली आहेत. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 धावा करायच्या आहेत. त्यामुळे जवळजवळ चेस करतायत ते, हे मात्र या निमित्ताने दिसून येते. 6 बॉल 13ची गरज आहे आणि समोर आदेश मतेसारखा बॅट्समन अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. त्यामुळे त्याची सर्वात जास्त भीती ही चांभारली टीमला असणार आहे. सलामीचा बॅटर रोहित पाटील बाद झाला, ज्याने सुरुवात चांगली दमदार करून दिली. 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. चेतन आला परंतु 3 बॉलमध्ये त्याने 4 धावा 1 चौकाराच्या मदतीने पूर्ण केल्या. तो बाद झाला. त्यानंतर आता निखिल आलाय, त्याच्याही बॅटमधून 1 रन आले. आता तो आहे स्ट्रायकिंग एंडवरती. पंकज मुंडे शेवटच्या ओव्हरची जबाबदारी घेतो स्वतःच्या खांद्यावरती. पहिला बॉल 6 बॉल 13ची गरज. ओ पुन्हा एकदा पहा, फुल लेंथ डिलिव्हरी. बॅटच्या बरोबर बाजूला टप्पा पडून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल तुमच्या विजयाच्या दरवाजांना ठोठावणाऱ्या आणि प्रत्येक मोठा फटका तुमच्या पराभवाला इथे समोर आणणाऱ्या. पाहायचंय शेवटच्या क्षणापर्यंत जाणारी ही मॅच कुठे जाऊन थांबेल. कट केलाय बॉल मागे. ओ ग्रेट फिल्डिंग यार, सुपर सेव्ह त्या ठिकाणी दाखवलाय अनिकेत मुंडे. जबरदस्त सेव्ह त्या ठिकाणी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. या संपूर्ण घटनेचा हा थरार फिल्डिंगचं प्रात्यक्षिक. शफल झाले होते, ऑफ स्टंपच्या बाहेर आले, वाईड लाईनवरती टाकलेला बॉल एज लागली आणि बरोबर गलीमध्ये असलेला खेळाडू अनिकेत मुंडे जवळ बॉल गेला आणि त्या ठिकाणी धडपडत का होईना बॉल त्याने अडवला. सुपर सेव्ह. 4 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. 2 मोठे हिट आणि मॅच संपेल. परंतु चांभारली टीम सहजासहजी ते दोन्ही षटकार देईल असं तर दिसत नाहीये. कानपोली टीमच्या बॅटिंगची स्ट्रेंथ आता सर्वांना माहिती आहे, कारण समोर स्ट्रायकिंग इनकडे आदेश मतेसारखा खेळाडू आहे, जो आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार मारून आपल्या संपूर्ण या टीमच्या विजयामध्ये खारीचा वाटा उचलत असताना 4 बॉलवरती हा विजय येऊन थांबला. कोणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडेल आणि कोणता संघ या स्पर्धेला इथंच निरोप देऊन आपापल्या गावामध्ये परतणार हे पाहायचं. शेवटचे 4 बॉल 12 रनची गरज आहे. पंकज मुंडे तयार आहे. मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्याने घेतलाय. आता तो पुन्हा एकदा तयार होतोय. समोर मारलाय लॉंग ऑन मध्ये, फिल्डर आहेत, बॉल स्टॉप केलाय. 1 रन पूर्ण, 2 धावेंचा प्रयत्न झाला आणि 2 मिळतील देखील.
कमालीचं त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं. जणू वाटलं होतं एखादा चित्ता मैदानामध्ये धावतोय आणि त्यानंतर आपल्या शिकारावरती मारलेली ही झडप बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबवण्यामध्ये या ठिकाणी यश आलंय. संदेश मुंडे, असं म्हटलं जातं सारखी सारखी दिवाळी नसते आणि तेच संदेशने स्वतःच्या फिल्डिंगमधून स्वतःला सिद्ध केलं. आणि हेच असतं, तुम्हाला ज्यावेळेस संधी मिळते स्वतःला सिद्ध करा. ॲज अ फिल्डर, ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, प्रत्येक क्षेत्र तुमच्यासाठी खुलं आहे. फक्त तुमचे 100% एफर्ट्स त्यामध्ये असायला हवे. समोर पुन्हा मारण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय फिल्डरकडे, 1 रन पूर्ण केली आहे. 2 रनचा प्रयत्न, वरती थ्रो झालाय, रनआउट चान्स आहे. काय घडले पाहूया. सँडी सरांची हालचाल या ठिकाणी मात्र भरपूर काही सांगून जाते. कदाचित ते सांगतायत की नॉट आऊट असावं, परंतु आता चेक केलं जाईल. रनआउटचा धोका या ठिकाणी मात्र आहे. थ्रो खूप चांगला झाला आणि त्यानंतर विकेट किपर एंडकडे झालेला थ्रो आणि नॉट आऊट. पाणी नाही मैदानात, पाणी पाणी पाहिजे. ओके विलास मामा. आता उर्वरित 2 बॉल, 8 धावेंची गरज आहे. फक्त 1 बॉल हा चांगला फेकायचा आहे चांभारली टीमला, तर ते कदाचित विजयाच्या जवळ जातील. आणि 1 मोठा फटका, डबल ट्रिपल चौकार काहीही चालेल, परंतु सिंगल नसावी, कारण की या टुर्नामेंटचा रूल आहे कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ द टुर्नामेंट. फायनली मॅच पुन्हा एकदा आता थोडी शांत झाली. असं वाटलं होतं की चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये 8 पाहिजे. सामना चुरशीचा आहे. दोन्ही संघ इतक्या सहजासहजी मॅच सोडणार नाही आहेत हे तर निश्चित, परंतु कोणता संघ विजयाची बाजी मारेल हे पाहायचे. स्क्रीनवरती आपण इक्वेशन पाहिलं. 2 बॉलमध्ये 8 पाहिजे. 53 बनवल्यात 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना. दोन बॉल 8 रनची आवश्यकता आहे. डीजे नितीन, डीजे प्रेम खूप चांगल्या रीतीने ऑपरेट करतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपल्या बोटांच्या जादूवरती जी संगीताची मैफिल लागतात त्यांचं देखील कौतुक आहे. पहा पुन्हा एकदा रेडी नव्हते आदेश मते स्ट्रायकिंग एंडकडे. आपल्या टीमच्या विजयामध्ये ते सध्या तरी भागीदार आहेत, परंतु या विजयाची मुहूर्तमेढ या ठिकाणी मात्र गुढी उभारेल का तो हे पाहायचंय. समोर मारला बॉल, लॉंग ऑन मध्ये 1 रन पूर्ण केली आहे. 2 धावांचा प्रयत्न, खाली थ्रो झालाय, त्यामुळे 2 धावा इथे मिळतील. शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आहे मॅच. आता मजा येईल. अब आएगा मजा. कुठेही जाऊ नका मित्रांनो. फक्त 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच, सुपर सुपर डुपर हिट मॅच. एका बाजूला दर्शित 11 गावदेवी कानपोली, दुसऱ्या बाजूला ध्रुवी 11 वेताळेश्वर चांभारली टीम मैदानामध्ये खेळते. दोन्ही टीमची प्रतिष्ठा पणाला आहे. दोन्ही टीमने 1-1 सामने जिंकलेत. दोन्ही टीमला वाटतं या स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये अंतिम 12 मध्ये आम्ही जावं. त्यासाठी हा बॉल तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा बॉल समजून तुम्हाला खेळावा लागेल. चक दे इंडिया पिक्चर तुम्ही पाहिलंय आणि त्या पिक्चर मध्ये ज्यावेळेस शाहरुख खान शेवटची मॅच, तर या ठिकाणी बघा जर या चेंडूवरती आता षटकार मारला तर बिंदास दादा श्रीपत पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं प्राइज हे फलंदाजाला दिलं जाईल. अप्रतिम मॅच मैदानावरती 2 संघांमध्ये खरं तर दमदार लढत आहे. शेवटचा बॉल, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 1 बॉल 6 ची गरज आहे. फुलटॉस आणि हा बॉल चाललोय कानपोलीच्या विजयाच्या दिशेने. षटकार. अगदी सुंदर मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि या सामन्यामध्ये दमदार सामना इथे जिंकलेला आहे. दर्शित 11 गावदेवी टीम कानपोली यांनी जबरदस्त लढत पाहायला मिळाली. वेताळेश्वर चांभारली संघ देखील आपण देखील चांगले खेळलात या स्पर्धेमध्ये आपण आलात. चला दोन्ही संघ सेकंड करा आपण आणि दमदार लढत पाहायला मिळाली. कानपोलीचे आमचे 12 बाईकचे खरं तर आयोजक अर्थात आमदार चषकाचे दमदार आयोजक सुजित दादा आपण आला असाल तर या आपण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि या सामन्यामध्ये
शेवटच्या बॉलवरती षटकार मारला तो मॅन ऑफ द मॅच आदेश मते. कानपोली संघाची रन मशीन आदेश मते. ती चर्चा सध्या व्यासपीठावरती होती की